नमस्कार. HMM प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीचा ह्या आपल्या पॉडकास्टच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या भेटीला आले आहेत आपले मराठी एंटरप्रेन्योर शैलेंद्र सिंहासने. नमस्कार शैलेंद्रजी. नमस्ते मंडळी. मला इथे मंच दिल्याबद्दल HMMचे माझे आभार. थँक्यू. तर शैलेंद्रजी, माझा नेहमीचा प्रश्न, सर्वात पहिला प्रश्न, तुम्ही इथे US मध्ये कसे आलात? मी US ला 2007 साली आलो. 2008 आणि 9 मध्ये मी मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स केलं इथेच युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनमध्ये. आणि तेव्हापासून मी ह्युस्टनच मध्ये सेटल झालेलो. अच्छा, सो युअर अ ट्रू ह्युस्टोनियन म्हणायला हरकत नाही. नक्कीच. तर हे जे तुम्ही लाईक जसं मी आता आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की यू आर मराठी एंटरप्रेन्योर, तर मराठी माणसाला थोडी बिझनेसची थोडी भीतीच वाटते. तर स्टुडंट म्हणून इथे येऊन सुद्धा बिझनेसचं स्वप्न तुम्हाला कसं पडलं? तसं मी लहानपणापासूनच व्यावसायिक फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये जडणघडण झाल्यामुळे नेहमी असंच होतं की काही ना काहीतरी स्वतःचं करायचं आहे. फक्त इतक्या लवकर करायचं आहे की थोडं थांबून करायचं आहे, एक्सपिरियन्स घेऊन करायचं आहे, याच्याबद्दल कधी असं फिक्स प्लॅन नव्हता. परंतु झालं असं की 2008मध्ये ज्यावेळेस मी मास्टर्स करायला आलो आणि आज तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की ॲपलने आयफोन लॉन्च केला 2007-2008 साली. आणि खूप कमी लोक असे होते की जे आयफोनवरती स्पेसिफिक टेक्नॉलॉजीवरती काम करू शकते. मी इवन तो स्टुडंट होतो, परंतु माझे काही पार्टनर्स आणि माझं स्वतःचं असं एक एक खंबीर डिसिजन होता की आपल्याला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. आणि अपॉर्च्युनिटी इज देअर इन आयफोन बेस्ड सोल्युशन दॅट वी हॅव टू क्रिएट. आणि जरी मी स्टुडंट होतो तरी मी स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठीचे जे काही प्रयत्न होते ते सुरू केले होते. मी स्टुडंट असताना सुद्धा माझे बरेचसे वर्गमित्र असे मला सांगायचे की अरे स्टुडंट आहेत आपण, कदाचित स्वतःच्या कंपनीमध्ये काम नाही करू शकत. बट कोणी हे नाही सांगितलं की तुम्ही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत. आणि तिथे मला एक युक्ती सुचली आणि तिथून माझी जर्नी सुरू झाली. वा, क्या बात आहे. म्हणजे आपल्या इथे जे भारतातून महाराष्ट्रातून जी स्टुडंट्स येतात, ते येताना खूप मोठी मोठी स्वप्न घेऊन येतात आणि नॉर्मली त्यांची स्वप्न ही OPT आणि H1 आणि मग पुढे इमिग्रेशन जॉब ह्याच्यातच विरून जातात. तर त्यांच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहात तुम्ही. मला तर म्हणजे आता हे HMM चा मंच आणि हे सगळं आहे, पण HMM मधले जे आपले स्टुडंट आहेत, स्टुडंट मेंबर्स आहेत, त्यांच्यासाठी तुमचा गायडन्स आम्हाला हा फार मोलाचा ठरेल नक्कीच. प्लस स्टुडंट्स पेरेंट्सना देखील. तर तुम्ही सगळ्यात पहिली कुठली कंपनी सुरू केली? सो स्टुडंट असताना, इनफॅक्ट स्टुडंटच्या इथे यायच्या अगोदर ज्यावेळेस मी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेमध्ये मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आणि तिथे मी 1-1.5 वर्ष काम केलं सिंटेल इंकमध्ये. ते काम करत असताना सुद्धा मी आणि माझे रूममेट्स आम्ही सर्वांनी मिळून एक छोटंसं कंपनीचे एफर्ट सुरू केले होते. लवकरच आम्हाला वावगं कळलं की तशा पद्धतीने बिझनेस करणं इतकं काही व्हायबल नाही आहे आणि प्रत्येकाला काहीतरी वेगळी ऑपॉर्च्युनिटी हवी. त्यामुळे माझे मित्र थोडेसे मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस अशा वळणाला गेले आणि मी मास्टर्स करायला इकडे पोहोचलो. मास्टर्स करत असताना ज्यावेळेस सुचलं की आयफोनमध्ये आपल्याला नवीन काहीतरी कल्पना त्यांच्यावरून ॲप्लिकेशन्स बनवता येऊ शकतात. आणि ऑब्व्हियसली मास्टर्स करत असतानाच ज्यावेळेस मी बघितलं की ऑपॉर्च्युनिटीज आर देअर, people want your expertise in terms of who can do the iPhone applications. That time it was very unique in terms of the capabilities that one can bring to the table. आणि ती जर्नी मोबिसॉफ्ट इन्फोटेक या ऑर्गनायझेशन थ्रू झाली. मोबिसॉफ्ट इन्फोटेकमध्ये माझे 3-4 अजून भागीदार आहेत आणि त्यांनी सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा उचलला. काही लोक मायक्रोसॉफ्टमध्ये होते त्यावेळेस सिॲटलमध्ये, जे इथला कारभार सोडून इंडियाला परत गेले पुण्याला आणि मला इथे राहायला मिळालं त्यामुळे. आणि मी इथे माझा मोबिसॉफ्ट इन्फोटेकचा बिझनेस पुढे कंटिन्यू करू शकलो. मी बाय द टाइम मास्टर्स कंप्लीट केलं तोपर्यंत मोबिसॉफ्ट इन्फोटेकचे ऑलमोस्ट 75 एम्प्लॉईज झाले होते आणि आमची ग्रोथ ऑलरेडी सुरू झाली. उत्तम. मोबिसॉफ्ट बरोबर तुमचे अजून पण खूप सारे फ्रँचाईज किंवा तुमचे खूप सारे इन्व्हॉल्वमेंट्स आहेत. त्यापैकी मी तुमचं बाप्पा आणि गुरुकुल
बद्दल ऐकलंय बरंचसं. आपल्या प्रेक्षकांना त्याबद्दल पण ऐकायला खूप आवडेल. थोडी माहिती त्याची द्याल प्लीज? शुअर. सो जसं आपण एखादा बिझनेस सुरू करतो पहिल्यांदा, मोबिसॉफ्ट इन्फोटेकची जर्नी आजपर्यंत 17 वर्षांची आहे. हे होत असतानाच मी वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना माझं इंट्रोडक्शन झालं आणि मी नेहमीच प्रयत्न माझा असा होता की कोणत्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजमध्ये आय कॅन वर्क ऑन. अँड नॅचरली ज्या फॅमिलीमध्ये ग्रो झालो, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो झालो, एक कोणती तरी गोष्टच करायची असं कधीच नव्हतं. नेहमी मी मल्टिपल गोष्टी करू शकतो आणि ती तुमची स्ट्रेंथ आहे हे ज्यावेळेस तुम्हाला समजून येतं, देन यू कॅन वर्क ऑन इट. सो ते होत असताना मोबिसॉफ्टमध्ये मी ज्या सक्सेसफुल बाकीच्या बिझनेस ओनर्सना भेटलो, बरेचसे बिझनेस ओनर्स इन्व्हेस्टर्स आहेत, मग तिथे सक्सेसफुल रिअल इस्टेट इन्व्हेस्टर्सना भेटलो. त्यांनी मला रिअल इस्टेटची इंट्रोडक्शन्स केलं आणि ॲट द सेम टाइम आय ब्रॉट टू द टेबल टेक्नॉलॉजी एक्सपर्टीज. They brought to the table the real estate and investor expertise, and we formed the entity called Gurukul Venture. Gurukul Ventureचं जे मेन उद्दिष्ट आहे ते स्टार्टअप्स, टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं आहे. आणि तिथे मी आणि माझे बिझनेस पार्टनर्स सिंडिकेट करतो, म्हणजे बेसिकली आम्ही ग्रुप करतो वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्सचे, मनी पूल करतो आणि ती मनी देन वी इन्व्हेस्ट इन डिफरंट व्हेंचर्स विच आर इन अ ग्रोईंग स्टेज ऑफ देअर ओन बिझनेस. वाव. म्हणजे ज्यांच्याकडे काही टेक्नॉलॉजी रिलेटेड स्टार्टअपच्या काही आयडियाज आहेत and they need some financial support, some consultation, they can always come to नक्कीच गुरुकुल व्हेंचर्स. गुरुकुल व्हेंचर्स. सो प्रेक्षकांनो, नक्कीच ह्या गोष्टीची नोंद घ्या. आपल्याकडे काही नक्कीच टेक्नॉलॉजी रिलेटेड नवीन आयडियाज असतील आणि यू नीड सम सपोर्ट, यू नीड सम फायनान्शियल कॉन्सल्टेशन, काही इन्व्हेस्टर हवे आहेत, तर यू नो नाव वेअर हू इज द गो टू पर्सन फॉर यू. आणि मला एक सांगावं पण वाटतं की सगळ्या आपल्या प्रेक्षकांना, आपल्या सभासदांना, की प्रत्येकाची काही ना काहीतरी आयडिया असते आणि प्रत्येक जण विचार करत असतो की मी हे कधी सुरू करू. आय थिंक वेन यू कॅन स्टार्ट वॉज येस्टरडे. सो आय थिंक यू कॅन स्टार्ट इट टुडे ॲज यू हॅव द थॉट. आणि बऱ्याच वेळा मी आता महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर बघतो की लोकांच्या खूप आयडियाज आहेत आणि पहिली स्टेप जी आहे की बिझनेस कसा सुरुवात करायचा. आय थिंक सगळ्यांना वाटतं की ती खूप डिफिकल्ट स्टेप आहे, बट ती खूप ॲक्च्युली सोपी स्टेप आहे. तुम्ही आत्ताच लिगल झूम सारख्या वेबसाईटवरती जाऊ शकता आणि क्विकली एक ते 2 दिवसांमध्ये स्वतःची LLC स्थापन करू शकता आणि तिथून तुमची जर्नी सुरू होऊ शकते. गुरुकुल, मी किंवा माझे बाकीचे इन्व्हेस्टर फ्रेंड्स, कन्सल्टिंग फ्रेंड्स, दे कॅन ऑब्व्हियसली हेल्प आणि आम्ही तुमच्या आयडिएशन स्टेजपासून ते ग्रोथ स्टेजपर्यंत इन्व्हेस्टमेंट करतो वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये. साधारण आतापर्यंत तुम्ही अशा म्हणजे एक वेग नंबर किती स्टार्टअप कंपनीजना सपोर्ट केलाय? मी असं बोलेल की बिटवीन बाप्पा आणि गुरुकुल व्हेंचर ऑलमोस्ट 20 ते 25 स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंट झाले आहे आणि त्यापैकी 1 किंवा 2 करंट जनरली 20 ते 25 स्टार्टअप्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर साधारणतः 4 ते 5 वर्षाचा कालावधी असतो आणि त्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काही स्टार्टअप्समध्ये सक्सेस असतं, काही स्टार्टअपमध्ये फेल्युअर असतं. सो फार वी हॅव 3-4 स्टार्टअप ज्यांना सक्सेस मिळालेला आहे आणि त्यापैकी एक स्टार्टअप आहे ज्यांनी 6 पटीने रिटर्न्स दिलेले आहेत. असं प्रत्येक वेळी होत नाही, बट दीज आर द सक्सेस स्टोरीज विच यू मोटिवेट्स. तुम्हाला मोटिवेशन मिळतं टू कंटिन्यू. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. मराठी माणूस मुळातच बिझनेस करायला घाबरतो. त्यांना आता घाबरण्याची गरज नाही, बिकॉज दे हॅव हिज बॅक. ऑफकोर्स. तुमच्या सिंहासने फाउंडेशन अंडर विविध बिझनेसेस आहेत, तर मी असं ऐकलंय की तुम्ही बऱ्याचशा चॅरिटी इन्स्टिट्यूशन्समध्ये पण इन्व्हॉल्व आहात, तर त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी. शुअर. मी बऱ्याच चॅरिटीजमध्ये इन्व्हॉल्ड आहे. मला शॉर्टली जर सांगायचं झालं तर जे इंडियामध्ये बरीचशी मोठी एक ऑर्गनायझेशन आहे नॉन प्रॉफिट कॉल प्रथम. त्या प्रथममध्ये मी गेले काही वर्ष झालं ॲज अ व्हॉलेंटियर, ॲज अ कॉन्ट्रीब्युटर पार्टिसिपेट करतो. स्प्रेड द वर्ड ऑफ अवेअरनेस, प्रमोट देम व्हॉट द गुड वर्क दॅट दे आर डुइंग. And this year I was very fortunate to become the board member of Pratham as well. So thank you. तर त्याने अजून काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो का, ही पुढची आमची तशी तयारी चालू आहे. आणि दुसरी जी एक ऑर्गनायझेशन आहे तिचं नाव अक्षय पात्र आहे.
अक्षय पात्राला आता सध्या नरेंद्र मोदी आपले प्राईम मिनिस्टर, युनेस्को यांनी आत्ताच खूपच नावलौकिक झालेले आहे, कारण त्यांनी जवळपास 3 बिलियन मील्स, मिड डे मील्स प्रोव्हाइड केलेले आहेत ज्या अंडरसर्व्ड कम्युनिटीजमध्ये किंवा आपले स्टुडंट्स असतात. आणि बरेचसे असे स्टुडंट्स असतात की जे शाळेतच जात नाहीत कारण त्यांचं पोटाचा विचार हे असतो, क्वेश्चन असतो. तर अशा बऱ्याच ठिकाणी अक्षय पात्र वर्क करते आणि मी अक्षय पात्राच्या पण बोर्ड मेंबर यावर्षी झालेलो आहे फॉर्च्युनेटली. एका माझ्या पार्टनरनेच मला इंट्रोडक्शन केलं होतं आणि दॅट कॉन्ट्रीब्युशन जर्नी इज कंटिन्यू. HMM तर्फे ह्या दोन्ही बोर्ड मेंबरशिपसाठी तुमचं अभिनंदन. आणखीन एक चॅरिटी ऑर्गनायझेशन तुमची मी ऐकलेली आहे, त्याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काहीतरी सांगा. So kids. So it always brings happiness to my face when I mention this name because the name itself is Khushi Baby. आणि मला आपल्या सभासदांना स्पेशली ह्युस्टन यांना त्यांनी काही लोकांनी ऐकलंच असेल ज्यावेळेस मी गणेशोत्सवमध्ये खुशी बेबी बद्दल बोललो होतो. तर खुशी बेबी हा शुगरलँडमध्ये एक स्टुडंट रुचित नागर जो येल युनिव्हर्सिटीमध्ये होता आणि त्याचा एक क्लासचा प्रोजेक्ट होता की आपण अंडरसर्व्ड पॉप्युलेशन्स, अंडरसर्व्ड कम्युनिटीज किंवा डेव्हलपिंग वर्ल्डमध्ये मदर्सना कशी हेल्प करू शकतो. आणि आपण जर भारताचा विचार केला तर राजस्थान, बिहार अशा राज्यांमध्ये बरेचसे मदर्सना हे पण माहीत नसतं की त्यांची काय त्यांच्या बाळाची किंवा त्यांच्या तब्येतीची कशी काळजी घ्यायला हवी, कसे रेकॉर्ड्स असायला हवे. तर हा प्रोजेक्ट एकदम बेसिकली रुचितचा अशा आयडिया होतो की आपण वॅक्सिनेशनचे रेकॉर्ड्स आणि मदर्सचे जे व्हायटल्स रेकॉर्ड्स असतात ते एका चिपमध्ये स्टोअर करू. आणि अशी त्याची आयडिया होती. आणि त्याचे वडील आणि ते माझ्याकडे आले होते मोबीसॉफ्टमध्ये आणि त्यांनी विचारलं की कॅन यू हेल्प अस. आय सेड ओके, ऑब्व्हियसली दिस इज समथिंग व्हेरी युनिक. सो आय गॉट इन्वॉल्ड. आय स्टार्टेड ॲडवायझिंग देम. माझ्या कंपनीने त्यांच्या प्रोडक्टचे प्लॅटफॉर्म फर्स्ट व्हर्जनचं बनवून दिलं त्यांना. आणि आज ती जी चिप आहे बेसिकली वाय इट इज व्हेरी व्हॅल्यू इज बिकॉज द NFC चिप वेअर यू स्टोअर द डेटा त्याची कॉस्ट पूर्ण वर्षाची ही ₹50 आसपास. आणि इतकी लो कॉस्ट सोल्युशन हे डेव्हलपिंग वर्ल्डमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतं. तिथे त्या आयडियाला सपोर्ट मिळाला. आम्ही जॉन्सन अँड जॉन्सनचं जेनेट चॅलेंज जगभरातल्या 300 सबमिशन झाल्यानंतर पहिलं प्राइज खुशी बेबी आणि तिथून त्यांची जर्नी चांगली स्टेबल सुरू झाली. आज खुशी बेबी जवळपास 45 मिलियन 4.5 करोड मदर्स अँड फॅमिलीजचे रेकॉर्ड्स आपल्या भारताच्या देशामध्ये ट्रॅक करतात. जवळपास 35,000 आशा वर्कर्स अँड यूज देअर प्लॅटफॉर्म अँड दे आर रिकग्नाइज्ड बाय मेलिंडा गेट्स फाउंडेशन, युनेस्को. रुचित आणि त्यांची टीमने खूपच काम चांगलं केलेलं आहे. आम्ही एक छोटासा खारीचा वाटा त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केला. रुचितची छोटीशी आयडिया खूप मोठं रिव्होल्युशनरी आयडिया बनली आणि त्याचा आपल्या भारताला खूप जास्ती फायदा झाला तुमच्या सपोर्टमुळे. खुशी बेबी बद्दल आपण बोललो. हेल्थकेअर फार तुमच्या जिव्हाळ्याचं आहे असं एकंदरीत तुमच्या सगळ्या बोलण्यावरून मला वाटलं. त्याचबरोबर मी रेनबो हेल्थ बद्दल पण बरंच ऐकलं. थोडंसं रेनबो हेल्थ बद्दल सांगाल, माहिती आपल्या प्रेक्षकांना? हेल्थकेअर खरोखरच एक जिव्हाळ्याचा विषय आहे. स्वतःचे लाईफचे काही अनुभव असतात की ज्यामध्ये तुम्हाला वाटतं की तुम्ही कुठे कॉन्ट्रीब्यूट करायला हवं. आणि मी हेल्थकेअर खुशी बेबीला कॉन्ट्रीब्यूट केल्यानंतर नेहमीच एक आयडिया होती की आम्हाला अजून एक प्रोडक्ट बनवायचं आहे टेक्नॉलॉजीमध्ये. आणि तिथे मी रेनबो हेल्थचं प्रोडक्टचे आयडिएशन करायला सुरुवात केली. माझा एक अजून पार्टनर आहेत आयुषी पटेल म्हणून. आणि आम्ही दोघांनी आयडिएशन केल्यानंतर वी लॉन्च द रेनबो हेल्थ ॲज अ कंपनी ऑलमोस्ट 3.5 years ago. आज रेनबो हेल्थ is not just a technology platform company, but we are also getting to be a healthcare company. त्याचा अर्थ असा आहे की आम्ही एक टेक्नॉलॉजीला युटिलाइज करून की तुम्ही केअर ॲट होम कसे देता. कारण कोविड झाला, कोविडमध्ये सगळेजण घरीच होते, पण जे सिनियर्स आहेत त्या लोकांना बाहेर नाही जाता येत असतं. मग तुम्ही हेल्थकेअर घरी कसं देणार, त्याचं जे लॉजिस्टिक्स आहे, त्याचं जे ऑपरेशन्स आहे, त्याचं जे क्लिनिकल रेफरल सिस्टीम आहे, हे करण्यासाठीचं एक नवीन प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट केलं. आणि पण आमचं विजन जे होतं ते विजन एक्सपांडेड झालं. त्यानंतर एक्सपान्शन झाल्यानंतर आम्ही विचार केला की ॲक्च्युअल इम्पॅक्ट कुठे होतो. इम्पॅक्ट जो होतो तो ग्रासरूट एफर्ट्समध्ये होतो. मग आम्ही विचार केला की आम्हाला हेल्थकेअर ॲज अ कंपनी बनवायचं आहे त्यामध्ये.
आणि वी युटिलाइज द टेक्नॉलॉजी टू बिल्ड अवर ओन हेल्थ केअर टीम इन ह्युस्टन. आज आम्ही मेंटल हेल्थ क्रायसिस सिच्युएशन्स जसं 911 असतं तसं 988 नंबर आहे जो सुसाईड प्रिव्हेन्शन करतो आणि वी आर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट 988 नंबर विच इज फ्री नंबर जस्ट लाईक 911 दॅट यू गेट अ सपोर्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट. वी सपोर्ट दॅट एफर्ट थ्रू अवर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म. आणि ह्युस्टनमध्ये अंडरसर्व्ड कम्युनिटीजमध्ये आफ्रिकन अमेरिकन पॉप्युलेशन, हिस्पॅनिक्स अशामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत आणि जो एक क्लोज टू माय हार्ट असा प्रॉब्लेम आहे जो मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थचा प्रॉब्लेम आहे. हॅरिस काउंटीमध्ये हायेस्ट मोर्टॅलिटी ऑफ मदर्स आहे इन आफ्रिकन पॉप्युलेशन. तर तो कसा सॉल्व्ह करायचा त्या दृष्टीने आम्ही आमचे एफर्ट सुरू केले आणि आज रेनबो हेल्थ ऑलमोस्ट 3-4 प्रोग्राम्स एक्झिक्यूट करत आहेत ह्युस्टनमध्ये आणि इवन आउटसाईड ऑफ ह्युस्टन. जवळपास 25 डिफरंट राज्यामध्ये आमचं टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट झालेली आहे आणि आज 4 वर्ष आम्ही जवळ पूर्ण करत आहोत आणि रेनबो हेल्थ इज ग्रोईंग. सो माझा मोस्ट ऑफ द टाइम करंटली इज व्हेरी मच फोकस्ड ऑन रेनबो हेल्थ. बापरे! मी खरंच खूप भारून गेले ह्या सगळ्यांनी की तुमच्याकडे दिवसाला 24च तास आहेत की 48? हाऊ डू यू मॅनेज एव्हरीथिंग? हो, मी जसं सांगितलं की आय थिंक मी एकच गोष्टपेक्षा जास्त गोष्ट करू शकतो ही माझी स्ट्रेंथ आहे आणि ॲट द सेम टाइम व्हॉट आर युअर विकनेसेस यू हॅव टू रिअलाइज दॅट अँड आय डेफिनेटली स्पेंड मोस्ट ऑफ माय टाईम इन लेव्हरेजिंग द स्ट्रेंथ्स दॅट आय हॅव. आणि ऑब्व्हियसली खूपच फॉर्च्युनेट आहे की मी माझी भागीदारी जी आहे ती खूपच सपोर्टिव्ह आहे आणि 2013 पासून जे सपोर्ट मला मिळालेला आहे की खूप ट्रॅव्हल करावं लागतं, खूप आयडिएशन्स करावे लागतात, इकॉनॉमिक सपोर्ट असतो की तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये रिस्क घेताय ते कसं होणार. तर फॅमिली आणि भागीदारी यांचे जे सपोर्ट आहे त्याच्याशिवाय हे झालंच नसतं. मी अगदी तिथेच येणार होते आता की हे सगळं झालं तुमच्या प्रोफेशनल लाईफबद्दल. आपल्या पर्सनल लाईफमध्ये मी तुम्हाला विचारणारच होते की ह्या सगळ्यामध्ये तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे किंवा तुमचा जो बेटर हाफ आहे त्यांचं ह्या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे की त्यांच्या वाटेला तुम्ही थोडे तरी येता की नाही? आणि जसं मला आत्ताच कळलेलं आहे की यू हॅव स्मॉल बेबी ॲट होम. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. थँक्यू. आणि मग त्या बेबीच्याकडे पण तुम्ही खरंच खूप स्वतःहून वेळ देता, तुम्ही तिची काळजी घेता. हे ऐकून मी अजूनच इम्प्रेस्ड होते की असं काही नाही की तुम्ही बिझनेस ऐकून आहात तर तुम्ही तुमच्या घरात बिलकुल लक्ष देऊ शकत नाही, तुमच्या वाईफला सपोर्ट करू शकत नाही. सो सर्व मराठी माणसांना आणि सर्वांना हे एक खूप मोठं उदाहरण आहे की इथे असेल तर तुम्ही काय पण करू शकता आणि इथे. बरोबर आहे. आणि तुम्ही 2 गोष्टी विचारल्या की ऑब्व्हियसली फॅमिलीचा नेहमीच सपोर्ट होता. ऑलमोस्ट टू द पॉईंट की म्हणतात ना असं की तुमचा घरचा मुलगा एकदा बाहेर पडला आणि तो स्वतःची जिद्द घेऊन काहीतरी करतोय तर तो कदाचित घरी परतणार नाही. तर तसे विचार करूनच माझ्या पॅरेंट्सनी मला इकडे पाठवलं होतं. सो दॅट सपोर्ट हॅज ऑलवेज बीन देअर. आणि ज्यापासून मी वेगवेगळ्या फील्डमध्ये गेलो ते खरंच ॲक्च्युली साक्षीसोबत आल्यानंतरच गेलो. आणि ज्यावेळेस आपल्याला ट्रॅव्हल करावं लागतं, ज्यावेळेस आपल्याला रिस्क डिसाईड करावं लागतं त्यावेळेस साक्षीने खूप सपोर्ट केला. आणि ॲट द सेम टाईम आय ऑल्सो नो नाव दॅट आय एम ब्लेस्ड पॅरेंट अँड आफ्टर अ लाँग टाईम. सो बाप्पाने तशी कृपा केलेली आहे आणि मी तो बॅलन्स पण करू शकतो कारण असे भागीदार पण आहेत की ज्यांनी आता सपोर्ट करत आहेत किंवा इतकं इझी नाही. ज्यावेळेस तुम्ही स्टार्टअप्स पण करत असता, ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स पण करत असता त्यावेळेस ते तुमच्या घरची भागीदारी आणि तुमचे बिझनेसचे भागीदार, तुमचे क्लायंट्स हे सगळ्यांनी समजून घ्यायचं असतं. आणि आय थिंक मी तसा खूपच फॉर्च्युनेट आहे. ह्या गोष्टी होतात आणि माझ्या एफर्ट्समध्ये एक फ्रुटफुलनेस येतं आणि त्याचं फळ आपण बघतो. आणि आय वुड लव्ह टू शेअर. नक्कीच. ह्या सगळ्या प्रवासामध्ये ऑफकोर्स हे कधीच नक्कीच हा सोपा प्रवास नव्हता आणि प्रवास हा अजून चालूच आहे. म्हणजे स्वप्नपूर्ती आपण असं म्हणू शकत नाही कारण पूर्णतः यायला अजून खूप वेळ. यू आर स्टील ऑन द पाथ टुवर्ड्स द ग्रोथ. तर ह्या सगळ्यामध्ये असा एखादा प्रसंग किंवा अशी एखादी आठवण की जी इमोशनली तुमच्या लक्षात आहे की ज्याच्यात तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट किंवा तुमच्या बिझनेस पार्टनर्सचा सपोर्ट, ह्या सगळ्याचा एखादा प्रसंग जो तुमच्या मनावर कोरला गेला, अशी एखादी आठवण आहे? हो हो नक्कीच. असे खूप सगळे प्रसंग आहेत कारण इतकी जर्नी मोठी आहे, इतके सगळे गोष्टींमध्ये आपले हात गाठलेले आहेत. बट आय थिंक मोस्टली आय वुड से की ज्यावेळेस खुशी बेबीचंच एक्झाम्पल घेतो राईट.
इट्स अ नॉन प्रॉफिट. त्यामध्ये काही असं व्यावहारिक तुम्हाला फायदा नाही आहे. तुम्ही एक ॲडवायझर आहे, तुम्ही त्यांची टेक्नॉलॉजी बिल्ड करताय. अशा गोष्टींना ज्यावेळेस जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये ती हे होती, चॅलेंज होतं, जे 300 वर्ल्ड रिनाऊंड स्टार्टअप्स किंवा नॉन प्रॉफिट्स आले होते, त्यामध्ये नंबर 1 मिळवला खुशी बेबीने. त्यावेळेस साक्षी आजारी होती आणि इतकं आणि रुचित वॉज नॉट अवेलेबल टू गो अँड प्रेझेंट दिस. So I had to step up and I had to represent Kushi Baby next to all these judges, and we had to travel to San Francisco for that in Johnson and Johnson's headquarter area. And साक्षी त्यावेळेस आजारी असताना सुद्धा आम्ही दोघं सोबत गेलो आणि तिथे गेलो आणि ऑब्व्हियसली यू ऑलवेज थिंक बिहाइंड बॅक ऑफ युअर माइंड की हे सगळं तुम्ही करताय बट कशासाठी, त्याच्यामध्ये काही फुलफिलमेंट होतंय का. बट तो त्या लेवलचा सपोर्ट ज्यावेळेस तुमच्याकडे असतो त्यावेळेस तुम्ही स्वतःच बघता की कसे तुमचे एफर्ट्सचे रिझल्ट्स यायला सुरुवात होतात. सो ते एक एक्झाम्पल आहे. आणि तेव्हाच तुम्हाला 300 लोकांमधून पहिला नंबर मिळाला. ते तुमचे एफर्ट्स पेड अप, ते शोड अप. आणि ती खूप महत्त्वाची स्टेज होती. आज खुशी बेबीने जवळपास काही मिलियन्समध्ये त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स आज मिळवलेले आहेत, त्यांचे ग्रँड फंड्स आहेत. बट तो जो चॅलेंज विन केला त्यांनी, 260,000 त्यांना प्राईज मिळाला. बिफोर दॅट प्राईज दे हॅव हॅड 3 to 4 months ऑफ not being able to pay the salaries to their team members, right? And we were all thinking how to contribute, how to figure this out. And that time we all stood up together and we made that attempt and made that challenge very fruitful efforts for us. So it is worth at the end the way you think, but there is a lot of things that you give up in the journey for sure. Absolutely. I believe you. Of course, it has really been very hard journey towards the success. पण शेवटी ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे नाव यू सी द रिझल्ट अँड वॉट एव्हर हार्डशिप्स यू वेंट थ्रू, आणि ज्या सगळ्या त्रासातनं तुम्हाला जावं लागलं, आज त्या सगळ्याचं अतिशय कल्याण होताना जेव्हा दिसतं. आणि दोन्ही बिझनेसमध्ये पण, बाकीच्या बिझनेसमध्ये पण मला सांगावं वाटेल की मोबिसॉफ्ट इन्फोटेकमध्ये पण मोस्टली क्रेडिट मी घेतो. जे जास्त वर्क आणि जास्त एफिशियंटली काम करतात ते माझे बिझनेस पार्टनर आहे, जे पुण्यामध्ये आहे, जे काम करत आहेत, जे सगळं डिलिव्हर करतात टेक्नॉलॉजीचं. मी इथे क्लायंट्सला इंटरफेस करत असतो. आणि असे बरेचसे प्रसंग आहेत ज्यावेळेस देर वॉज अ डाऊन मार्केट. 2000 आमची जर्नी सुरू झाली त्यावेळेस इट वॉज ऑलरेडी इन इकॉनॉमिक चॅलेंज, बट दॅट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर अस टू ब्रिंग द बिझनेस. But in 2013-14, we had a lot of challenge. The app market was changing, the web and the SaaS market was growing. आमचं असं विजन होतं की आम्ही सर्व्हिस बिझनेसमधून प्रोडक्ट बिझनेसमध्ये जावं. आणि आज आम्ही खूप प्राऊडली आमचं स्वतःचं प्रोडक्ट बिल्ड करून US ओपन, विम्बल्डन, ऑलिम्पिक्स अशा वर्ल्ड रिनाऊंड ऑर्गनायझेशन्सचे प्लेयर्स, VIPs आमचे स्वतःचं प्रोडक्ट यूज करतात. इट्स व्हेरी फन टू सी की रॉजर फेडरर इज वेअर वेन वी ओपन आवर ओन ॲप. सो इट्स व्हेरी एक्साइटिंग थिंग्स दॅट वी डू. आणि अशा गोष्टी करत असताना माझ्या पार्टनर्सनी जो सपोर्ट केला, ज्यावेळेस आमचे इकॉनॉमिक चॅलेंजेस असतात, आम्ही एक दुसऱ्यांचे सगळे रोल्स शेअर केले. वी ऑलवेज रन ॲज अन हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर इन द कंपनी. इट वॉज नेवर अ हायरार्किकल स्ट्रक्चर. तर तसे सपोर्ट मला मिळाले. आणि आजच्या रेनबो हेल्थमध्ये पण माझी जी बिझनेस पार्टनर आयुषी पटेल आहे, ती सुद्धा, आम्ही दोघांची एक जर्नी आहे फॅमिलीची, त्यांची आमची एक पॅरेंटिंग जर्नी आहे इंडिव्हिज्युअली. तो आम्ही एकमेकांना कसा सपोर्ट करतो. त्यामुळे वाईल वी वेर बूट स्ट्रॅपिंग दिस कंपनीज. आणि दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, राईट, जी मला महत्त्वाचं मेन्शन करावं लागेल की माझे सगळे बिझनेसेस बूट स्ट्रॅप्ड आहे. बूट स्ट्रॅप म्हणजे काय की तुम्ही एक्सटर्नल कोणी दुसऱ्यांकडून किंवा लोन घेऊन, इन्व्हेस्टमेंट घेऊन, जे फंडिंग घेऊन जे तुम्ही बिझनेस बनवतात ते आर इन्व्हेस्टेड एंटिटीज. आणि जे बूट स्ट्रॅप असतात ते तुम्ही स्वतःचे एफर्ट्स, टाईम, मनी टाकून जे बूट स्ट्रॅप करतात देन तुम्ही ग्रो करतात. तसे सगळे माझे बिझनेसेस बूट स्ट्रॅप्ड आहेत. बट देन ॲट द सेम टाईम आय नो दॅट यू नीड इन्व्हेस्टमेंट ॲट द राईट टाईम. तर असे बॅलन्सिंग करून आम्ही सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही साधारण मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये आपल्या मराठी मंडळात आलात, HMM मध्ये आलात. तर मराठी असून 2007 पासून ह्युस्टन मध्ये असून तुमचा कनेक्ट तसा मराठी मंडळाशी 2024 पासून झाला, आणि फ्रॉम देन वी स्टार्टेड नोईंग यू मोर. आणि ऑफकोर्स HMM ला आणि आपल्या सर्व मराठी कम्युनिटीला खूप अभिमान आहे की असा मोठा रिनाऊंड बिझनेस एंटरप्रेन्योर हा मराठी आहे. तर तुम्ही HMM शी कसे जोडले गेलात
हे ऐकायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. बरोबर आहे. मी जरी इथे 17-18 वर्षापासून आहे तरी तसा महाराष्ट्रीयन कम्युनिटी मेंबरसाठी इतके असोसिएटेड इन इव्हेंट्स किंवा पार्टिसिपेशन माझ्याकडून नाही झालं. If you can imagine, being a student, I already had started the journey on setting up our own business. आणि एका अभिमानाची पण गोष्ट आहे की माझे सगळे बिझनेस पार्टनर्स ऑल्सो दे आर महाराष्ट्रीयन्स. बट आज जसा बिझनेस ग्रो होत झाला आणि मी दुसऱ्या ॲव्हेन्यूज पण बघितल्या इन्व्हेस्टमेंटच्या, दुसऱ्या रिअल इस्टेटच्या, मला एक गोष्ट नक्कीच जाणवली की मोस्ट ऑफ द पीपल आय एम कनेक्टेड विथ दे आर नॉन महाराष्ट्रीयन. अँड त्यामुळे माझा जो पसारा वाढला तो सगळा पसारा महाराष्ट्रीयनच्या आउटसाईड झाला. आधीमध्ये तसं काही लोकांशी माझा संपर्क आहे. माझे वर्गमित्र जे आज पण ह्युस्टनमध्ये आहेत, युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनमध्ये आम्ही सोबत शिकलो ते पण आहेत. बट त्यांचा आणि आमचा संपर्क सुद्धा हा मैत्रीचाच आहे. त्याच्या पुढे बिझनेसच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कधी गेलाच नाही. बट लास्ट इयर झालं असं की मी ऑब्विसली आफ्टर लॉट ऑफ दीज इयर्स मी विचार केला की यू हॅव टू गो बॅक टू द कम्युनिटी. माझ्या दुसऱ्या वेंचर्समध्ये मी ग्राउंड अप वर्क करतो आहे आणि त्याबद्दल मी थोडं बोलेल. बट देन आय फेल्ट लाईक आय नीड टू बी इन्वॉल्ड जस्ट लाईक द अदर कम्युनिटीज आर व्हेरी इन्वॉल्ड इन देअर रिस्पेक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर ऑर देअर टेम्पल देअर अदर सर्व्हिसेस. मी मग बघितलं की ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ हे खूप ॲक्टिव्ह आहे. प्लेज आहेत, कल्चरल बॅकग्राऊंडचे खूप सारे इव्हेंट्स वर्क करतात. आणि माझा तसा खूप कल आहे कलेबद्दल. कोल्हापूरचा आहे मी, पुण्यामध्ये शिकलेलो आहे, त्यामुळे पुरुषोत्तम करंडक, बाल गंधर्व हे ते सगळीकडे मी जाऊन आलेलो आहे. तर मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला की मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो की जिथे कलेला, जिथे लोकांना ॲक्सेसिबिलिटी मिळेल अशा सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करण्याची. आणि पहिलाच मला जो एक मेल आला सबस्क्रिप्शन केल्यानंतर तो आपला विठ्ठल रुक्माई मंदिरच्या स्थापनेबद्दलचा आला. आणि मग तिथून मला एक जीवाभावाचं जसं आपलं संबंध म्हणतात तसे संबंध एस्टॅब्लिश झाले. आणि आज मी खूप अभिमानाने HMMचा सभासद आहे आणि आय विल कंटिन्यू दॅट जर्नी टू सपोर्ट. HMMच्या सर्व सभासदांकडून आणि आमच्या 2024 आणि 25च्या समितीकडून तुमचे मनापासून धन्यवाद. HMMला असलेला तुमचा सपोर्ट सदैव राहू द्या. नक्कीच. थँक्यू. मला असं वाटतं की आपला हा जो 30 मिनिटाचा पॉडकास्ट आहे तो अजिबातच पुरणार नाही आहे तुमच्यासाठी. वी हॅव टू शूट वन मोर एपिसोड फॉर यू. कारण इतकं सारं आहे तुमच्याकडून ऐकून घेण्यासाठी. तुमच्याकडे एवढी माहिती आहे, तुमच्याकडे एवढे किस्से आहेत आणि त्याच्यासाठी 30 मिनिटं नक्कीच पुरणार नाही आहेत. तर मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा जरूर भेटला पाहिजे ह्याच पॉडकास्टच्या कंटिन्युएशनमध्ये. आज तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आपल्या HMM साठी दिलात आणि आपल्या प्रेक्षकांसाठी दिलात आणि तुमची हा सगळा स्वप्नपूर्तीचा प्रवास थोड्याशा वेळात आम्हाला थोडासाच समजलाय. आम्ही नक्कीच तुमच्याकडे परत येऊ. पण HMM तर्फे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. मी नक्कीच 2 गोष्टी सांगेल आणि माझे आभार व्यक्त करेन. महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये आय थिंक बरेचसे आपले सगळे सभासद, आपले मेंबर्स, आपले फ्रेंड्स, फॅमिलीज काही ना काहीतरी त्यांची एक इच्छा असते की पुढचं एक स्टेप घ्यावी. आणि मला वाटतं की मी कुठे ना कुठेतरी तिथे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो की पहिली स्टेप घ्या, आपली स्वतःची एक LLC स्थापन करा. आणि रिस्क प्रोफाईल जे असतं ते रिस्क प्रोफाईल थोडंसं आपल्याला वाढवावं लागेल. इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या याबद्दल मी नक्कीच काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. And I'm always available. Please do reach out to me and I'm here for encouragement. I'm here to contribute. आणि मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. HMM मीराजी